ओके. आज सगळेजण आपण बघणार आहोत नीट फर्स्ट. त्याच्यामध्ये पार्ट ए जो आहे तो आज बघायचा आहे, जो आपण सगळ्यात शेवटीपर्यंत पेंडिंग ठेवला होता. ओके. जवळपास 18 जण जॉईन झाले. मी आता सुरुवात करते. हा आपला युनिट फर्स्ट आहे. त्यामध्ये हा युनिट फर्स्ट दोन भागामध्ये डिवाइड केला होता. ए रिएक्शन मेकॅनिझम आणि दुसरा जो होता तो ॲलिफॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन SN2 SN1, जो आपण जेव्हा आपलं कॉलेज सुरू झालं तेव्हा मी हा टॉपिक पहिल्यांदा सुरू केला होता पार्ट बीने. तुम्हाला आता आठवत असेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. तर टाईप्स ऑफ रिएक्शन, स्ट्रेंथ ऑफ ॲसिड बेसिस, जनरेशन, स्ट्रक्चर, स्टॅबिलिटी, रिएक्टिव्हिटी ऑफ कार्बिन, देन बेन्झाईन ज्याला आपण म्हणतो अराईन, देन नायट्रीन अँड इफेक्ट ऑफ स्ट्रक्चर ऑन रिॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर रेझोनन्स अँड फील्ड इफेक्ट, स्टेरिक इफेक्ट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत थर्मोडायनामिक अँड कायनेटिक कंट्रोल रिएक्शन. ओके. एवढा आपला हा भाग बघितला की आपला हा सिलेबस कम्प्लिटली संपून जाईल. ओके. मी आता सुरुवात करतोय टाईप्स ऑफ रिएक्शनने. आता आपल्याला माहिती आहेत का बघा, एकूण रिएक्शनचे टाईप्स किती आहेत किंवा कोणत्या कोणत्या रिएक्शन्स आहेत. आपल्याला फक्त रिएक्शन माहिती आहे. मग त्याच्यामध्ये टाईप्स म्हणजे नेमका प्रकार कोणता. तर काही रिएक्शन्समध्ये ॲडिशन होतं, काही रिएक्शनमध्ये सबस्टिट्यूशन होतं, काही रिएक्शनमध्ये एलिमिनेशन होतं, काही रिएक्शनमध्ये रिअरेंजमेंट होतं, काही रिएक्शनमध्ये सायक्लिक रिअरेंजमेंट होती त्याला आपण म्हणतो पेरिसायक्लिक. काही रिएक्शनमध्ये रिडॉक्स होतं, जसं की ऑक्सिडेशन रिडक्शन, अशा पद्धतीचे रिएक्शन्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना आपण म्हणणार आहोत टाईप्स ऑफ रिएक्शन. ओके. ऑर्गॅनिक रिएक्शन्स आर केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्विंग इन ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे केमिकल रिएक्शन होतात त्या रिएक्शनला आपण म्हणणार आहोत ऑर्गॅनिक रिएक्शन. द बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिएक्शन टाइप्स आर ॲडिशनल रिएक्शन, एलिमिनेशन रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन, पेरिसायक्लिक रिएक्शन, रिअरेंजमेंट रिएक्शन, फोटोकेमिकल रिएक्शन्स अँड लास्ट दी रेडॉक्स रिएक्शन. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रिएक्शन्स ह्या ज्या 7 दिसतात आपल्याला, तर ह्या 7 वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन्स आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑब्झर्व होतो आणि हे आपण बघणार आहोत इन आपल्या MSCच्या ह्याच्यामध्ये. जर मी दाखवायला गेलो तर साधारणतः ॲडिशन रिएक्शन तुम्ही BC पार्ट 3 मध्ये सेमिस्टर 6व्यामध्ये शिकलेला आहात. एलिमिनेशन रिएक्शन जे आता तुम्ही ह्या सेममध्ये धुमाळ मॅडमने शिकवले असेल. सबस्टिट्यूशन रिएक्शन हे मी शिकवलेलं आहे. पेरिसायक्लिक रिएक्शन तुम्हाला सेम 3 मध्ये आहे. रिअरेंजमेंट रिएक्शन हे बऱ्याच वेळेला आपल्याला मध्ये येत राहतात. फोटोकेमिकल रिएक्शन जो सेम 2 मध्ये पहिला टॉपिक आहे तो फोटोकेमिकल रिएक्शनचा ह्याचा आहे. आणि रेडॉक्स रिएक्शन ज्याला आपण म्हणतो काही ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन ज्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिएक्शन, हे सुद्धा आपण पर्टिक्युलरली जे पुढच्या सेमिस्टरमध्ये आपण शिकणार आहोत, सेम 2 मध्ये शिकणार आहोत. अशा वेगवेगळ्या ह्या आपण ओव्हरऑल MSc मध्ये व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. ह्यापैकी फक्त ॲडिशन रिएक्शन आपण BSc 3 ह्या पुस्तकामध्ये 6व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही शिकलेला आहात. आता तुम्हाला आठवते का नाही हा तुमचा प्रश्न आहे. ओके. आता मी पुढे जातोय. इन ऑर्गॅनिक सिंथेसिस, ऑर्गॅनिक रिएक्शन आर यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक रिएक्शननुसार आपल्याला एक नवीन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मिळतो. ओके. तर हे बेसिक रिएक्शनचे टाईप आहेत आणि त्याचे काही सब टाईप सुद्धा आहेत. ओके. तर ॲडिशन रिएक्शन असेल तर त्याचे परत 3 सब टाईप रिएक्शन्स येतात, जसं मी इथं तुम्हाला दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन किंवा न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन किंवा रेडिकल ॲडिशन रिएक्शन, असे त्याचे 3 प्रकार येतात. एलिमिनेशन असेल तर त्याचे सुद्धा परत 3 प्रकार येतात. E1 एलिमिनेशन दॅट इज युनिमोलिक्युलर एलिमिनेशन रिएक्शन. E2 म्हणजे बायमोलिक्युलर एलिमिनेशन रिएक्शन. E1 म्हणजे युनिमोलिक्युलर एलिमिनेशन कॉन्जुगेट बेस रिएक्शन E1CB, खूप महत्त्वाचे आहे E1CB. ओके. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये आता मी शिकवलेलं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिला टॉपिक होता न्यूक्लियोफिलिक ॲलिफॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये आपण बघितलं न्यूक्लियोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याकडे आपण काय बघितलेलं नाही आहे, पण युनिट 2 मध्ये जो तिसरा पार्ट होता त्यामध्ये आपण थोडंसं बघितलेलं आहे. ओके. पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ही बघितलेलं आहोत. ओके. त्याच्यानंतर रेडिकल सबस्टिट्यूशन,
कमी असतात, त्यामुळे आपण हे जास्त डीपमध्ये स्टडी करत नाही आहे. ऑर्गॅनिक रिडॉक्स रिएक्शन, ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन रिव्हर्सिबल रिएक्शन असतं त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिएक्शन. ओके. त्याच्यानंतर रिअरेंजमेंट, काही ठिकाणी 1-2 रिअरेंजमेंट होती. आपण पेरिसायक्लिक आपण NGP मध्ये बघितलं आहे, एका ठिकाणी 1-2 रिअरेंजमेंट होती. पेरिसायक्लिक रिएक्शन आपण सेम 3 मध्ये बघणार आहोत. मेटाथेसिस आपण सेम 4th मध्ये बघणार आहोत. अशा वेगवेगळ्या त्याचे परत रिएक्शनचे टाईप्स आहेत, परत तो वेगवेगळ्या सब टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे. ओके. आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रिएक्शन, म्हणजे एखादी रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी कोणते फॅक्टर्स आपल्याला अडथळा निर्माण करतात, कोणत्या फॅक्टर्समुळे रेट ऑफ रिएक्शन स्पीड होती स्लो होती हे ठरण्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ह्याला आपण म्हणणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ऑन ऑर्गॅनिक रिएक्शन. द व्हेरी फर्स्ट इज स्टॅबिलिटी ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. समजा प्रोडक्टपेक्षा रिएक्टंट खूप स्टेबल असेल तर रेट ऑफ रिएक्शन स्लो असेल, आणि रिएक्टंटपेक्षा प्रोडक्ट खूप स्टेबल असेल तर रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे, फास्ट असणार आहे. आणि हे कोण ठरवतं, तर हे ठरवणार आहे कॉन्ज्युगेशन्स, हायपर कॉन्ज्युगेशन्स, अरोमॅटिसिटी. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट आहे त्यातला रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्स. कोणताही रिएक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असताना मध्ये एक इंटरमिडिएट तयार होतो, त्या इंटरमिडिएटला आपण म्हणणार आहोत जनरल नाव रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट. मग रिॲक्टिव्ह इंटरमिडिएटचे परत 5 प्रकार येतात. पहिला प्रकार फ्री रेडिकल, दुसरा प्रकार कार्बोकॅटायन, तिसरा प्रकार कार्बॅनायन, चौथा कार्बिन, पाचवा नायट्रिन. असे 5 वेगवेगळे टाईप्स येतात. ह्यात अजून एक आपण एक ॲड करू शकतो, 6वा म्हणजे बेन्झाईन. असे इंटरमिडिएट इथं आपल्याला ऑब्झर्व होतात आणि ह्याच्या स्टॅबिलिटीवरती रेट ऑफ रिएक्शन ठरणार असते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये परत कार्बोकॅटायन आणि कार्बोअनायन हे आपण BSc 1ला असताना डीपमध्ये बघितलेलं, बाकी हे सगळंच बघितलेलं आहे. पण इथं आपण कार्बिन, नायट्रिन आणि बेन्झाईन हे व्यवस्थित पद्धतीनं ह्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. ओके. देन नेक्स्ट, ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड मे कन्सिस्ट ऑफ मेनी आयसोमर. काही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला आयसोमर सुद्धा ऑब्झर्व होतात. काही ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये आपल्याला रिजिओ सिलेक्टिव्हिटी ऑब्झर्व होती, डायस्टेरो सिलेक्टिव्हिटी ऑब्झर्व होती, इनान्शिओ सिलेक्टिव्हिटी ऑब्झर्व होती. हे सगळ्या फॅक्टर्समुळे आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनमध्ये काही ना काहीतरी आपल्याला चेंजेस ऑब्झर्व होतात. ओके. देन नेक्स्ट, आता आपण म्हणणार आहोत रायटिंग इक्वेशन ऑफ फॉर ऑर्गॅनिक रिएक्शन. एखादी रिएक्शन लिहिण्यासाठी आपण काय काय लिहितो ह्या कंडिशन्स आहेत. मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो. जे आपण रिएक्टंट घेणार आहोत तो पहिल्यांदा आपला हा रिएक्टंट असणार आहे. हा रिएक्टंट नंतर इथं आपल्याला ज्याची रिएक्शन कुणावर करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक प्लस साईन लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट स्टेपमध्ये इथं कुणावरती रिएक्शन करणार आहोत तो रिएजंट लिहावा लागतो. काही वेळेला रिएजंट अशा पद्धतीनं ॲरोवरती सुद्धा लिहू शकतं आणि त्याच्यानंतर याला पाहिजे एक ॲरो, आणि ह्या ॲरोवरती आपल्याला कंडिशन्स पाहिजे. HNO असेल तर फोटोलायटिक रिएक्शन असते ती, म्हणजे सनलाईटमध्ये ठेवली तर रिएक्शन होती, किंवा लाईट पास केला तर रिएक्शन होती, किंवा अशा पद्धतीचा सिम्बॉल असेल तर तो असतो हीट, म्हणजे ह्याला आपण हीट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण कोणता सुटेबल सॉल्व्हंट घेतलेला आहे तो सॉल्व्हंट लिहायचा असतो. अशा पद्धतीनं आपल्याला रिएक्शन्समध्ये कंडिशन्स काय आहेत हे लिहायचे असतात आणि ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे एखाद्या केमिस्टला एखादी रिएक्शन घडवायची आहे, करायची आहे आणि ती सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लिहावा लागेल तो म्हणजे तुमचा रिॲक्टंट. रिॲक्टंट नंतर प्लस साईन आलं पाहिजे. एखाद्या वेळेला प्लस साईन लिहायची आवश्यकता नसेल तर तुम्ही डायरेक्टली ॲरोवरती सुद्धा असं लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर कुणावरती केला तो ॲरोवरती तरी असावा किंवा प्लस साईन जर लिहिला असेल तर त्याच्या बाजूला लिहिलेला असावा. त्याच्यानंतर कंडिशन्स कोणते आहेत, कोणते कोणते पॅरामीटर्स आपण घेतोय, ही रिएक्शन फोटोलाईटमध्ये केले का, ही रिएक्शनला आपण हीट दिले का, किंवा कोणती कंडिशन्स आपण वापरलो ही लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचा सॉल्व्हंट, कोणत्या सॉल्व्हंटमध्ये आपण ही रिएक्शन केलो
इथं कार्बन टेट्राक्लोराईड आहे, काही जण पाण्यामध्ये करतात तर तिथं H2O पाहिजे, काही जण ॲसिटोनमध्ये करतात तर तिथं ॲसिटोन लिहिलं पाहिजे. अशा वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला लिहितात म्हणजे लिहायला लागतात, महत्त्वाचे आहेत ते. त्याच्यानंतर इथे एक रिॲक्शन आहे, समजा काही रिॲक्शन्स 2 स्टेप असतात, तर त्या 2 स्टेप रिॲक्शन लिहित असताना आपल्याला त्याला नंबरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. इथं आपला एक रिॲक्टंट आहे ॲसिटोन. ॲसिटोन पहिला रिॲक्ट होणार आहे, तर हा रिॲक्ट होणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंटवरती, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आहे हायड्रोलायसिस. तर आपल्याला मिळतो काय प्रोडक्ट? यस, आयसोप्रो टर्शरी ब्युटॅनॉल हा आपल्याला प्रोडक्ट मिळतो. जनरल याचा अर्थ काय? यस, ह्याचा अर्थ काय येतो? यस, तर पहिल्या रिॲक्शन सिक्वेन्समध्ये मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड टाकल्यानंतर मध्ये एक जो इंटरमिडिएट तयार होतो, तो इंटरमिडिएट ह्या H2 वरती रिॲक्ट झाला तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. हे आपण एका स्टेपमध्ये लिहितोय. आलं लक्षात? तर ह्यासाठी त्याला आपण नंबरिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, असं सुद्धा आपण रिॲक्शन्स लिहू शकतो. देन नेक्स्ट, काइंड ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन. कोणते कोणते ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत हे आपण पहिल्यांदा बघितलंय, ते आता डीपमध्ये थोडंसं बघू. महत्त्वाचे रिॲक्शन्स त्यातली पहिली आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? एखाद्या ग्रुपला आपण रिप्लेस करतोय एखाद्या न्यूक्लिओफाईलला आणि त्या ठिकाणी तो न्यूक्लिओफाईल अटॅच होतो, अशा रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक झेड, एक लिव्हिंग ग्रुप आहे. झेड म्हणजे कोण आहे? लिव्हिंग ग्रुप आहे. आणि हा वाय म्हणजे कोण आहे? न्यूक्लिओफाईल आहे. हा न्यूक्लिओफाईल काय करतो? यस, हा न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनवरती अटॅक करून ह्या झेडला घालवतो. यस, आणि आपल्याला तिथं मिळतो काय? वाय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट, जे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, त्याला मी क्लिअर करतोय, नेक्स्ट करतोय. त्याच्यानंतर इथं काही एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होतं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्व्हॉल्व्स सिग्मा बॉन्ड. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन करताना इथे तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करू शकता, ह्या मिथिल आणि आयोडीनमध्ये एक सिंगल बॉन्ड आहे. मिथिल आणि आयोडीनमध्ये काय आहे? एक सिंगल बॉन्ड आहे. आणि तो सिंगल बॉन्ड म्हणजे कोण आहे? तर तो आहे सिग्मा बॉन्ड. हा काय करेल? हा सिग्मा बॉन्ड आयोडीनवरती ब्रेक होईल, त्याच वेळेला हा सिग्मा बॉन्ड क्लोरीनवरती फॉर्म होईल आणि आपल्याला काय मिळेल? यस, सबस्टिट्यूशन प्रोडक्ट मिळेल. म्हणजे आयोडीनला रिप्लेस बाय क्लोरीन. आयोडीनला आपण काय करतोय? रिप्लेस करतोय क्लोरीन ॲटमने. ओके, सिमिलरली इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, हा आहे ॲसिटिल क्लोराईड. ह्यामध्ये कार्बन आणि क्लोरीन जो बॉन्ड आहे, तो क्लोरीन काय करेल? म्हणजे बॉन्ड, तो सिग्मा बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि त्याच वेळेला कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला अशा पद्धतीनं नवीन बॉन्ड सिग्मॉन्स तयार झालेला ऑब्झर्व होईल. आणि इथं आपण क्लोरीनला रिप्लेस केलेलं आहे बाय OH ग्रुप. ह्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, आता मी पुढे जातोय. दुसरी रिॲक्शनचा प्रकार आहे तो म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन. हे तुम्ही युनिट 3 मध्ये शिकलेलं आहात. ओके, इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय होतंय की ह्याच्यामध्ये 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक होतात आणि एक पाय बॉन्ड तयार होतो. 2 सिग्मा बॉन्ड म्हणजे कुठले सिग्मा बॉन्ड तयार होतात? तर इथे तुम्ही केअरफुली बघू शकता, कार्बन आणि X मध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे आणि कार्बन आणि Y मध्ये सुद्धा एक सिग्मा बॉन्ड आहे. हे 2 सिग्मा बॉन्ड एखाद्या सुटेबल रिएजंटवरती रिएक्ट होऊन ते ब्रेक होतात आणि हे 2 ब्रेक झाल्यामुळे आपल्याला काय मिळतो? एक नवीन पाय बॉन्ड तयार झालेला ऑब्झर्व. म्हणजे इलिमिनेशनमध्ये काय होतं? 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक होतात. ॲट द सेम टाइम a new pi bond will be formed or new pi bond will be generated. ओके, अशा पद्धतीला आपण म्हणणार आहोत इलिमिनेशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये X आणि Y हे इलिमिनेट होऊन जातात, निघून जातात. म्हणून या रिॲक्शन आपण म्हणतो काय? इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन, ह्याच्यामध्ये एक उदाहरण देतोय मी. तर हे एक उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये हा जो बेस आहे, हा बेस तुमचा ॲसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करेल. ओके, त्याचबरोबर जेव्हा हा अबस्ट्रॅक्ट करेल तेव्हा हा निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. हा निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करेल आणि Br रिमूव्ह करेल. इथं आपल्याला 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक झाले आणि इथं एक पाय बॉन्ड तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं इथं सुद्धा सायक्लोहेक्झॅनोनचं एक स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये आपण सिमिलरली अशाच पद्धतीचे इलिमिनेशन होतं ह्या
OH आणि H2 मध्ये, आणि आपल्याला मिळतं काय, इथे एक पाय बॉन्ड मिळतो. ओके, याला आपण एक्झाम्पल म्हणू शकतो इलिमिनेशन रिएक्शनचे. पुढची रिएक्शनचं स्टेप आहे ती म्हणजे ॲडिशन रिएक्शन. ॲडिशन रिएक्शन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ॲडिशन होतं आणि ह्याच्यामध्ये ही इलिमिनेशन रिएक्शनचा रिव्हर्स भाग, उलटा प्रकार. एलिमिनेशन रिएक्शनमध्ये एलिमिनेट होतं, ॲडिशन रिएक्शनमध्ये ॲडिशन होतं. काय होतं ॲडिशन नेमकी, तर ह्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड जो होता, ज्याला मी मार्क करतो, हा एक पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पाय बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यापासून दोन सिग्मा बॉन्ड तयार होतात. त्याच्यापासून काय तयार होतात, दोन सिग्मा बॉन्ड. कोणावर तयार होतात, तर दोन वेगवेगळ्या स्पेसिस एक्स आणि वाय ह्याच्यावरती दोन सिग्मा बॉन्ड तयार होतात. आणि इथं हा तुमचा रिॲक्टंट आहे, ह्या रिॲक्टंटमध्ये एक्स आणि वाय ॲड होतात आणि आपल्याला प्रोडक्टमध्ये ॲडिशन प्रोडक्ट मिळतो, म्हणून ह्याला आपण म्हणणार आहोत ॲडिशन रिॲक्शन. काय होतं, एक पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि दोन सिग्मा बॉन्ड फॉर्म होतात, ह्या रिॲक्शन आपण म्हणणार आहोत ॲडिशन रिॲक्शन. ओके, आता ह्याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. ह्याच्यामध्ये इथे एक पाय बॉन्ड आहे, आता तुम्ही इथं बघू शकता, हा इथे एक पाय बॉन्ड आहे, HBrची ॲडिशन होईल त्याच्यावरती आणि तिथं आपल्याला इथला पाय बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं आपल्याला दोन सिग्मा बॉन्ड, ह्याला मी असं दाखवलेलं आहे, दोन सिग्मा बॉन्ड तयार झालेले आहेत. सिमिलरली इथं सुद्धा अशाच पद्धतीनं दोन सिग्मा बॉन्ड तयार झालेले ऑब्झर्व होऊ शकतात. हे आपण म्हणा आहोत ॲडिशन रिॲक्शन. ओके, ॲडिशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन एकमेकाचे रिव्हर्स. एका स्टेपमध्ये सांगायचं झालं तर इथं हा XY हा जो प्रोडक्ट आहे, ह्यामधनं आता आपण ह्याला रिॲक्टंट म्हणूया, ह्यामधनं XY इलिमिनेट करा तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे दोन सिग्मा बॉन्ड ब्रेक झाले, एक पाय बॉन्ड तयार झाला. आणि ह्याची रिव्हर्स स्टेप म्हणजे काय, ह्यामध्ये एक पाय बॉन्ड ब्रेक झाला, हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, तिथे XYची ॲडिशन झाली आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला. अशा पद्धतीनं हे दोन्ही एकमेकाचे रिव्हर्स रिएक्शन आहे. ओके, आता याला मी क्लिअर करतोय आणि पुढचं. आता इथं आपण ओळखायचं आहे, ही जी रिएक्शन तुम्हाला पहिला एक नंबरला आहे, ही रिएक्शनचा टाईप कोणता आहे, सबस्टिट्यूशन, ॲडिशन काय एलिमिनेशन रिएक्शन. यस, इथं OH आहे आणि तिथं ॲडिशन, इथं Br अटॅच झालेलं आहे. ओके, तुम्ही विचार करू शकता, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, त्याच्यानंतर इथं OH आहे आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर ह्याची उत्तरं मी सांगतो. पहिले आहे तो सबस्टिट्यूशन आहे, दुसरा आहे ती ॲडिशन आहे आणि तिसरी जो C आहे तो काय आहे, एलिमिनेशन आहे. अशी आपल्याला रिएक्शन ओळखता यायला पाहिजे. ओके, आता मी पुढे जातोय. आता ह्यामध्ये बघणार आहोत बॉन्ड फॉर्मिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग. ही खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. म्हणजे इंटरमीडिएट कोणता तयार होतो हे आपल्याला इथं ओळखता येतो. तर इथं आपण बघूया डायरेक्टली, जेव्हा A पासून B तयार होतो तेव्हा मध्ये एक इंटरमिडिएट तयार होतो. जेव्हा A पासून B फॉर्म होतो तेव्हा मध्ये एक इंटरमिडिएट तयार होतो. त्या इंटरमिडिएटचे बरेच प्रकार आहेत आणि हा रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट हायली अनस्टेबल असतो. जोपर्यंत हा इंटरमिडिएट तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही बीला जात नाही. जसं तुम्ही BSc1 ला ॲडमिशन घेता, जोपर्यंत BSc2 होत नाही तोपर्यंत तुम्ही BSc3 ला जात नाही. समजलं ना, म्हणजे जोपर्यंत रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट होत नाही त्याच प्रकारे तुम्ही म्हणजे बी आपल्याला प्रोडक्ट तयार होणार नाही आहे. आणि रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट पर्यंत तुम्हाला काय करावं लागते, एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन द्यावी लागते. एकदा काय एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन घेऊन मॉलिक्यूल इंटरमिडिएट स्टेटमध्ये गेला की तो इझिली प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो. ओके, आता आपण बॉन्ड फॉर्म आणि बॉन्ड ब्रेकिंग कशा होते ते आपण बघूया. बॉन्ड सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ब्रेक, ज्याला आपण म्हणतो क्लिवेज. बॉन्ड ब्रेक होण्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे होमोलॅटिक आणि दुसरं म्हणजे हेटेरोलॅटिक. होमोलॅटिक म्हणजे काय, तर मी डायरेक्टली उदाहरणच घेतो. इथं तुम्ही बघू शकता होमोलॅटिक म्हणजे काय. ओके, तर इथं A आणि B ह्या दोघांच्या मध्ये एक बॉन्ड तयार आहे. A आणि B मध्ये दोघांच्या मध्ये एक बॉन्ड आहे. जर तो बॉन्ड इक्वली डिवाइड झाला, जर तो दोन बॉन्ड कसे आहेत, इक्वली डिवाइड झाला, तर काय होईल, A कडे एक इलेक्ट्रॉन येईल, B कडे एक इलेक्ट्रॉन येईल. आता इथं जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे, A आणि B मध्ये जो बॉन्ड आहे, त्या बॉन्डमध्ये एका बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात. हे लक्षात ठेवा, एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, दोन इलेक्ट्रॉन असतात. मग A आणि B अगदी चांगले भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत, त्या दोघांच्या मध्ये चांगलं रिलेशन आहे आणि त्या बॉन्ड म्हणजे त्याची वडिलोपार्जित संपत्ती,
त्या बॉन्ड म्हणजे कोण आहे, त्यांची वडिलांच्यापासून त्यांना मिळालेली संपत्ती आहे आणि ती संपत्ती ए आणि बी दोघं जण ठरवतात की आपण व्यवस्थित वाटून घेऊया. म्हणजे काय होईल मग, ह्या ए कडे एक इलेक्ट्रॉन येईल आणि ह्या बी कडे एक इलेक्ट्रॉन येईल. ह्या पद्धतीच्या बॉन्ड ब्रेकिंगला आपण म्हणणार आहोत होमोलायटिक क्लिवेज. याला आपण काय म्हणणार आहोत, होमोलायटिक क्लिवेज. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, अनइक्वल डिवायडेशन. म्हणजे ए आणि बी पैकी ए जरा खूप स्वभाव आहे ना, काय म्हणता येईल, ताकदवर आहे ए आणि बी ताकदीनं कमी आहे. दोघे पण सख्खे भाऊच आहेत, पण ए खूप ताकदवान आहे आणि बी कमी ताकदवान आहे. आणि ए आपल्या ताकदीच्या जोरावर, यस, आपल्या ताकदीच्या जोरावर बीची सुद्धा प्रॉपर्टी घेतो आपल्याकडे. तेव्हा आपल्याला जो काही प्रकार तयार होतो तो म्हणजे हेटेरोलायटिक क्लिवेज. तो म्हणजे हेटेरोलायटिक क्लिवेज. कशा पद्धतीने तयार होतो ए आणि बी मध्ये, आता बघा, ए खूप ताकदवान आहे तर तो बॉन्डमध्ये काही दोन रेडिकल्स आहेत तो आपल्याकडे स्वतःजवळच ठेवून घेईल आणि बी कडे एकही इलेक्ट्रॉन दिलेला नाही आहे. एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. ते दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या एनं आपल्या स्वतःजवळ ठेवून घेतलेला आहे. जेव्हा तो स्वतःकडे ठेवून घेईल तेव्हा तो काय बनेल, इलेक्ट्रॉन रिच. तेव्हा तो काय बनेल, इलेक्ट्रॉन रिच. आणि इलेक्ट्रॉन रिचला आपण कशाने दाखवतो, मायनस साईनने दाखवतो. आणि हा बी म्हणजे नॉर्मली कसे होते, समजा ए आणि बी ह्यांच्या वडिलांच्याकडे समजा 2 एकर जमीन आहे. किती एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे. तर ए न आपल्या नावावर 2 एकर जमीन करून घेतलेली आहे. काय केलेलं आहे, 2 एकर जमीन करून घेतलेली आहे. मग ह्याचा अर्थ काय झाला, बाय व्यवहारिक दृष्टीने विचार केला तर ए कडे 1 एकर आणि बी कडे 1 एकर जमीन यायला पाहिजे होती. त्याला आपण म्हणतो होमोलायटिक क्लिवेज. पण ए कडे आलेले आहे 2 एकर. त्यामुळे काय झालेलं आहे, नॉर्मल ए जो होता 1 एकर असताना जेवढा श्रीमंत होता, जेव्हा त्याकडे 2 एकर येईल तेव्हा तो नॉर्मलपेक्षा खूप श्रीमंत झाला. आणि बी आपली संपत्ती गमावून बसल्यामुळे काय झाला, तो गरीब झाला. ज्याला आपण म्हणतो काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि ए ला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिच. ह्याच्या उलट सुद्धा होऊ शकतं. समजा बी जो आहे तो खूप ताकदवान आहे ए पेक्षा आणि तो ए चा इलेक्ट्रॉन आपल्याकडे काढून घेऊ शकतो. त्यामुळे बी वरती येईल निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण म्हणतो बी सुद्धा इलेक्ट्रॉन रिच. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन बी कडे असेल तेव्हा ए कडे असणार आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट आपण कशाने दाखवतो, पॉझिटिव्ह चार्जने दाखवतो. ह्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोलायटिक क्लिवेज किंवा हेटेरोलायसिस. असे 2 पद्धतीने बॉन्ड ब्रेक होतात. ओके, आता आपण बघणार आहोत होमोलायसिस आणि हेटेरोलायसिस कशा पद्धतीने होतं. आपल्याला होमोलायसिस आणि हेटेरोलायसिस जर करायचं असेल तर आपल्याला त्याला एनर्जी सप्लाय करावी लागते. काय करावं लागणार आहे, त्याला एनर्जी सप्लाय करावं लागेल. होमोलायसिस जनरेशन होत असताना जे इंटरमिडिएट असणार आहेत ते कोणतेही इंटरमिडिएटकडे कोणताही चार्ज असणार नाहीये. त्याला आपण म्हणणार आहोत फ्री रेडिकल. त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्री रेडिकल. पण हेटेरोलायसिस जेव्हा होईल तेव्हा त्या इंटरमिडिएटकडे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज येईल. त्याला आपण म्हणणार आहोत रिएक्टिव्ह इंटरमिडिएट. त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रॉंग रिएक्टिव्ह इंटरमिडिएट. ओके, आता आपण पुढे जातोय. आता आपण बॉन्ड कसे तयार होतात, बॉन्ड कशा पद्धतीने तो होमोलायसिस दाखवतात हे आपण इथं बघणार आहोत. ओके, जेव्हा आपण होमोलायसिस दाखवणार आहोत तेव्हा इथं तुम्ही बघू शकता, होमोलायसिस जेव्हा दाखवणार आहोत तेव्हा ह्यातला एक बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा ह्या बॉन्ड मधले एक इलेक्ट्रॉन ए कडे आणि दुसरा इलेक्ट्रॉन बी कडे, हे जे ॲरो दिसतात तर ते ॲरो फिश हुक ह्या ॲरोने दाखवतात. फिश हुक म्हणजे काय, मासा पकडायचा जो काय गळ असतो माहित आहे, तर त्याचा जो शेप असतो अशा पद्धतीने मी दाखवतो मोठ्या अक्षरात. तर मासा पकडायचा जो हुक असतो तो अशा पद्धतीने असतो. ओके, अशा पद्धतीने दाखवतात. म्हणजे हा एक बॉन्ड आहे, ह्या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन ह्या ए कडे दाखवण्यासाठी असा ॲरो आणि बी कडे दाखवण्यासाठी असा ॲरो, अशा पद्धतीने दाखवायचा असतो. ओके, आता मी पुढे जातोय.
अ रिएक्टिव्ह इंटरमिडिएट विथ सिंगल अनपेड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज रॅडिकल. जेव्हा एखाद्या कंपाऊंडकडे असं फक्त एक सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर ह्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं रॅडिकल, ज्याला काही जण म्हणतात फ्री रॅडिकल. ओके, मी तर म्हणतो त्याला फ्री रॅडिकल. ते रॅडिकल्स आर हायली अनस्टेबल. आता हा जो तुम्ही ए म्हणताय किंवा हा जो बी रॅडिकल म्हणताय तो हायली अनस्टेबल असतात. दे कंटेन अन ॲटम दॅट डज नॉट हॅव अन ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. का अनस्टेबल असतात? कारण त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालेला नाहीये, त्यामुळे ते काय असतात, अनस्टेबल असतात. ओके, आता मी पुढे जातोय. आणि हेट्रोलायसिस जेव्हा होतं, जेव्हा हेट्रोलायसिस होतं तेव्हा मात्र इथं आपल्याला इंटरमिडिएट जे तयार होतात ते इंटरमिडिएट काही वेळेला पॉझिटिव्ह असतो, काही वेळेला निगेटिव्ह असतो, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ए अँड बी. ए आणि बी कसे आहेत ह्याच्यावरती ते मोलिक्यूल, त्याचं मोलिक्यूलचं म्हणजे कोणता चार्ज येतो हे ठरतं. आणि सिमिलरली हे जे इंटरमिडिएट तयार होतात ते सुद्धा हायली अनस्टेबल असतात. का अनस्टेबल असतात? कारण काहीमध्ये त्यांचा ऑक्टेट कंप्लीट होत नाही. काहीच्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन असतात, काहीच्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे आपल्याला ते सुद्धा हायली अनस्टेबल इंटरमिडिएट असतात. ओके, आता इथं आपण बघू शकतो एक होमोलायसिसचं उदाहरण. तर इथं होमोलायसिस होतं कार्बन आणि झेड ह्या बॉन्डमध्ये, तेव्हा ह्या कार्बनवरती एक रेडिकल येईल, ह्या झेडवरती एक रेडिकल येईल. आपण ह्याला म्हणतो फ्री रेडिकल. ह्याला आपण काय म्हणतो, फ्री रेडिकल. आणि हिट्रोलायसिसमध्ये अशा पद्धतीचा ॲरो असतो, कम्प्लिटली असं हे केलं असं, अशा पद्धतीनं कम्प्लीट ॲरो असतो, लक्षात घ्या. तर फुल हेडेड ॲरो ज्याला आपण म्हणतो. समजा हा ॲरो जर झेडकडे असेल तर कार्बनवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि जेव्हा हा ॲरो कार्बनवरती असतो तेव्हा असतो कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. आणि जेव्हा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कार्बोकॅटायन, आणि कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कार्बो अनायन. ओके, इथं तुम्ही बघू शकता. तर रेडिकल आणि कार्बोकॅटायन हे हायली अनस्टेबल असतात, कारण त्यांच्यामध्ये ऑक्टेट त्यांचा कंप्लीट झालेला नसतो. पण कार्बॅनियन ह्याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट झालेला असतो, तरी सुद्धा ह्याच्याकडे एक्स्ट्रा पेअर्स असतात, लोन पेअर्स असतात, त्यामुळे तो अनस्टेबल असतो. म्हणजे ही काय म्हणतात त्याला, ह्याच्याकडे संपत्ती नाही आहे म्हणून ही अनस्टेबल आहे, आणि ह्या कार्बॅनियनकडे भरपूर संपत्ती आहे तरी पण तो अनस्टेबल राहतो. ओके, कारण त्याच्याकडे एक्स्ट्रा संपत्ती आहे त्यामुळे त्याचं मन चल विचल राहतं काय. तर इथं बऱ्याच ठिकाणी इथं एक एक्झाम्पल आहे. कोणती रिएक्शन होती, तर पहिली रिएक्शन होती कार्बोकॅटायन, दुसरी रिएक्शन होती कार्बो अनायन. ओके, आता बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं बघूया आपण. बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी दोन रेडिकल्स जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. हा एक रेडिकल A1 आणि हा एक रेडिकल B1. ह्यांच्यामध्ये हे जर तुम्ही इथं केअरफुली ऑब्झर्व केला तर इथं फिश हुक ॲरो आहे, म्हणजे माशाचा गळ कसा असतो त्याचा ॲरो आहे. आणि हे दोन्ही कंबाईन होतील तेव्हा परत त्यांच्यामध्ये बॉन्ड होतील, ए बॉन्ड पी. ओके, सिमिलरली जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा एकत्र येतील तेव्हा ॲरो हा निगेटिव्ह चार्जपासून पॉझिटिव्ह चार्जकडे आला पाहिजे, आणि मग ह्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होईल, ए आणि बी. हे आहे बॉन्ड फॉर्मेशन, कशा पद्धतीने बॉन्ड फॉर्म होतो. ओके, आता आपण बघणार आहोत स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसिस. हा जरा मोठा पॉईंट आहे. साधारणतः 5 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यानंतर आपली मीटिंग संपेल. परत त्या लिंकला जॉईन करा, परत आपली ही मीटिंग सुरू राहील, आणि मला हा ॲसिड स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसिस हा पार्ट संपवायचा आहे. ओके, आता आपण ऑर्गॅनिक ॲसिड आणि ऑर्गॅनिक बेसिसबद्दल बघणार आहोत, इनऑर्गॅनिक ॲसिड आणि बेसिसबद्दल नाही. ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे COOH ग्रुप, आणि ऑर्गॅनिक बेसिस म्हणजे अमाइन्स, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स. ओके, आता आपण बघूया ह्याच्याबद्दल, ॲसिड आणि बेसबद्दल. ब्रॉन्स्टेड थेरी. ब्रॉन्स्टेड थेरी म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, तर ब्रॉन्स्टेड थेरीनुसार ॲसिड म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन देतो, आणि बेस म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन घेतो.
समजते ऍसिड बेसिसची डेफिनेशन काय? कुणाच्या थेरीनुसार? तर ब्रोन्स्टेड थेरीनुसार, कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ब्रोन्स्टेड थेरी अप्लाय केलेली आहे. ओके, ब्रोन्स्टेड थेरी म्हणजे काय? ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन देतो. कुणाला? तर बेसला. आणि बेस म्हणजे काय? बेस म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन घेतो. कुणाकडून? तर ऍसिड कडून. मग ह्याच्यानुसार मी एक रिएक्शन लिहू शकतो. ए बॉन्ड एच प्लस बी मायनस. ह्यातला जो ऍसिड आहे हा ऍसिड आहे आणि हा तुमचा बेस आहे. हा ऍसिड तुमच्या बेसला प्रोटॉन देणार आहे आणि मला मिळणार आहे बी बॉन्ड एच. आणि मला मिळेल काय मग? ए मायनस. ह्याला आपण काय म्हणणार आहोत? तर ह्याला आपण म्हणणार आहोत ऍसिड 1 बेस 2. ह्या दोघांची रिएक्शन झाली, त्याच्यानंतर बेस 1 आणि ऍसिड 2 तयार झाली. ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. म्हणजे रिएक्टंट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, प्रोडक्ट कन्वर्टेड इनटू रिएक्टंट. त्यामुळे आपण इथं ॲरो दाखवताना अशा पद्धतीचा ॲरो हा दाखवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍसिड स्ट्रेंथ म्हणजे ऍसिडची ताकद. कोणता ऍसिड स्ट्रॉंग असेल? मग आपण ते काय म्हणू शकतो? जो कंपाऊंड इझिली ऍसिड देऊ शकतो त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रॉंग ऍसिड. आणि बेस म्हणजे कोणता? जो बेस इझिली प्रोटॉन ऍक्सेप्ट करू शकतो, फास्ट ऍक्सेप्ट करू शकतो, ह्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रॉंग बेस. आता इथं एक इनऑर्गॅनिक ऍसिड आहे HCl. HCl कसं आहे? इनऑर्गॅनिक ऍसिड आहे. ओके, आणि ह्याची रिएक्शन आपण कोणावरती करतोय? तर ऍसिटेट CH3CO मायनस. आता HCl जो आहे तो काय करेल? H ह्या बेसला देईल तुमच्या आणि आपल्याला काय मिळेल? ऍसिटिक ऍसिड प्लस Cl मायनस. आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर ॲरोमध्ये थोडंसं चेंजेस आहे. फॉरवर्ड रिएक्शनचा ॲरो मोठा आहे आणि बॅकवर्ड रिएक्शनचा ॲरो छोटा आहे. ह्याचा अर्थ काय? येस, ह्याचा अर्थ काय? की हा जो HCl आहे तो स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि ऍसिडिक ऍसिड आहे तो कसा आहे? वीक ऍसिड आहे. कारण HClचा रोल जो आहे तो तो प्रोटॉन खूप फास्ट देतो, त्यामुळे तो स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि ऍसिटिक ऍसिड प्रोटॉन स्लो देतो, म्हणून वीक ऍसिड आहे. समजते ना? अशा पद्धतीची ही रिएक्शन आहे. ओके, आता मी पुढे जातोय. इन फॉरवर्ड रिएक्शन HCl हॅज ग्रेटर टेंडन्सी टू लूज इट्स प्रोटॉन, जे आता मी सांगितलो. आणि बॅकवर्ड रिएक्शन मध्ये बघितलं तर ऍसिटिक ऍसिड काय? लूज टेंडन्सी म्हणजे अतिशय स्लो पद्धतीनं H देतो, त्यामुळे तो वीक ऍसिड आहे. ओके, 2 मिनिटं आहेत. कधी पण मीटिंग बंद होऊ शकते. मीटिंग बंद झाली तर परत जॉईन करायचं आहे. आपण परत लेक्चर एक्सटेंड करणार आहोत 10:30 पर्यंत किंवा 11:45 पर्यंत. ठीक आहे, मी इथं स्टॉप करतो मीटिंग, कारण की मध्ये डिस्टर्बन्स होईल. परत जॉईन करा लवकरात लवकर. मी आता इतकं 5 मिनिटं थांबणार नाही. लगेच तुम्ही जॉईन झाला की लगेच सुरू करणार आहे, लगेच जॉईन व्हा. ठीक आहे, इथे मी मीटिंग स्टॉप करतोय.